नमस्कार फ्रेंड्स, तुम्हाला माहीत आहे का आपल्या अंगणात बाजारात सहज उपलब्ध असणारा शेवगा हा जगातील सर्वात पौष्टिक सुपर फूडपैकी एक मानला जातो। संत्र्यापेक्षा 7 पट जास्त विटॅमिन सी आणि दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम असलेला हा शेवगा जवळजवळ 300हून अधिक आजारांवर गुणकारी आहे। आयुर्वेदात शेवग्याला अमृत मानले जाते, कारण याचे मूळ, पाने, फुले, शेंगा या सर्वांमध्येच औषधी गुणधर्म असतात। रानवाराच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याचे आश्चर्यकारक फायदे आणि तो वापरण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेवग्याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक किंवा मोरिंगा असे म्हणतात, तर विदर्भात याला मुंगणा असेही म्हणतात। हे एक बहुगुणी आणि औषधी झाड आहे, ज्याचा उपयोग अन्नासोबतच आरोग्यासाठीही मोठ्या प्रमाणावर केला जातो। चला तर आज आपण शेवग्याचे आरोग्यदायी फायदे आणि हे फायदे शेवग्यातून कसे मिळवावे याविषयी माहिती जाणून घेऊयात। हाडांसाठी शक्तिवर्धक। शेवग्यामध्ये दाहशामक गुणधर्म असल्याने सांध्याची सूज आणि वेदना कमी होतात। शेवग्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक असल्याने हाडे मजबूत होतात, म्हणूनच हाडांच्या मजबूतीसाठी शेवग्याच्या शेंगांचे गरमागरम सूप पिणे सर्वात प्रभावी आहे। हे सूप लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाही उत्तम ठरते। तसेच शेवग्यांच्या पानांच्या पावडरीचे नियमित सेवन देखील फायदेशीर ठरते। मधुमेह नियंत्रण। शेवग्याच्या पानांमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड असते, जे जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते। म्हणूनच शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी अवश्य खावी किंवा दररोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचा रस किंवा पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्याने इन्शुलिनची पातळी संतुलित राहते। तसेच शेवग्याच्या मुळांचा काढा, त्यामध्ये ओवा, हिंग आणि सुंठ घालून घेतल्याने मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते। उच्च रक्तदाब आणि हृदयविकार। शेवग्यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते। हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल LDL कमी करून हृदयाचे संरक्षण करते। यासाठी शेवग्याच्या पानांचा चहा पिणे फायदेशीर ठरतो। तसेच शेवग्याची भाजी, सूप यांचा समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते। पचन संस्थेचे विकार। उच्च फायबरमुळे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन दूर होते आणि पोट साफ होण्यास मदत होते। म्हणूनच गॅस किंवा पचनाच्या तक्रारी असल्यास शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पानांचे चूर्ण घेणे उपयुक्त ठरते। गव्हाच्या पिठात मोरिंगा पावडर मिसळून पराठे किंवा चपातीही बनवून आपण खाऊ शकतो। ॲनिमिया। शेवग्यामध्ये पालकापेक्षा 25 पट जास्त लोह आयर्न असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते। म्हणून रोज सकाळी 1 चमचा मोरिंगा पावडर कोमट पाण्यातून किंवा दह्यातून घेतल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते। विशेषतः महिला आणि मुलांसाठी शेवग्याच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी आहे। वजन कमी करणे। मोरिंगा पावडर मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय वाढवते आणि पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करते। त्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात मोरिंगा पावडर आणि लिंबू टाकून प्यावे। विटॅमिन B12 ची कमतरता। शाकाहारी लोकांसाठी शेवग्याची पाने विटॅमिन B12 चा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे मज्जासंस्थांचे कार्य सुधारते आणि थकवा कमी होतो। म्हणून शेवग्याच्या पानांची सुकी भाजी, थालीपीठ किंवा पराठा बनवून आहारात समाविष्ट करा, किंवा पानांची पावडर आपण दररोज सकाळी कोमट पाण्यातून किंवा दुधातूनही तुम्ही घेऊ शकता। त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी। शेवगाच्या पानांमधील आणि फुलांमधील विटॅमिन A आणि विटॅमिन E मुळे त्वचा चमकदार होते आणि केस गळणे थांबते। शेवगाच्या पानांची किंवा फुलांची भाजी किंवा अर्क केसांच्या आरोग्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतो। लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा धोकादायक ठरू शकतो। म्हणूनच गर्भवती महिलांनी आणि पित्ताचा जास्त त्रास असलेल्या व्यक्तींनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये। सो फ्रेंड्स,
आजच सुपरफूड शेवग्याला तुमच्या आहारात महत्त्वाचं स्थान द्या आणि निरोगी राहा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या प्रियजनांबरोबर नक्की शेअर करा. आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी रानवाराला सबस्क्राईब करा. रानवारा या मराठी चॅनल मार्फत मी दैनंदिन वापरातील भाजीपाला यांच्याबरोबरच रानावनातील दुर्मिळ औषधी प्रजातींविषयी अभ्यासपूर्ण माहिती घेण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी मला आपली साथ हवी आहे. निसर्गाशी असलेले आपले ऋणानुबंध जोपासण्यासाठी व फुलवण्यासाठी आजच रानवाराला सबस्क्राईब करा. धन्यवाद.